नमस्कार. राम रथोत्सवाचा दिव्य सोहळा तर आपल्या सर्वांना माहीतच आहे, पण त्यामागचा इतिहास आपल्याला माहीत आहे का? तर तो इतिहास आपण आज जाणून घेऊया. नाशिक प्रभू श्री रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे ऐतिहासिक नगर आणि याच नाशकात इसवी सन 900 मध्ये नाथपंथी साधू मुरारींना रामकुंडाच्या वाळूमध्ये सापडल्या श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या 3 स्वयंभू मूर्ती. त्या काळात या मूर्तींची स्थापना एका लाकडी मंदिरात करण्यात आली, पण नियतीच्या लेखी काही वेगळंच होतं. 1780 साली पेशव्यांच्या मातोश्रींनी या स्वयंभू मूर्तींचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या मनात एक भावनिक इच्छा उमटली, या मूर्तींसाठी भव्य दिव्य राम मंदिर बांधावं. या इच्छेला प्रतिसाद दिला पेशव्यांचे सरदार श्री रंगराव ओढेकर यांनी आणि सुरू झालं एक भव्य दिव्य मंदिराचं बांधकाम. 12 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर 1792 मध्ये नागर शैलीचं काळाराम मंदिर उभं राहिलं. 12 संपूर्ण वर्ष या मूर्ती कै दिगंबर लक्ष्मण दीक्षित यांच्या घरात स्थापित होत्या. म्हणूनच जेव्हा या मूर्ती पुन्हा काळाराम मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आल्या, तेव्हा त्याच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्यासाठी एक नवी परंपरा सुरू झाली, श्री राम रथ यात्रा. कामदा एकादशीच्या दिवशी या पवित्र मूर्तींची रथयात्रा दीक्षितांच्या घरातून निघाली आणि ही परंपरा तेव्हापासून आजपर्यंत अखंड सुरू आहे. आजही लाखो भक्त त्या दिव्य रथाचा भाग होतात आणि गगनात एकच गजर घुमतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या पेज नाशिककर जनताला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.